पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या एका नियमावलीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग आणि महिलांच्या संरक्षणार्थ यूजीसीने एक नवा नियम जारी केलाय। या वर्गाच्या संरक्षणासाठी प्रत्येक विद्यापीठात आणि महाविद्यालयात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे। शैक्षणिक परिसरात समानतेचा पुरस्कार करणं कॉलेज संस्थांना बंधनकारक असणार आहे। परंतु या नियमाचा गैरवापर झाला तर त्यावर काय करायचं याची कोणतीही तरतूद नसल्याचा आरोप केला जातोय। विद्यापीठ अनुदान आयोगाने 13 जानेवारी रोजी हा एक महत्त्वपूर्ण नियम जारी केलाय। त्यानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयांना इक्विटी कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे। याचा उद्देश उच्च शिक्षण संस्थांमध्ये जात आधारित किंवा इतर प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध करणे तसेच समानता आणि समावेशकता सुनिश्चित करणे आहे। याआधी 2012 साली अशाच प्रकारची नियमावली जारी करण्यात आली होती, परंतु ती बंधनकारक नव्हती। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानंतर ही नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे। प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठात इक्विटी कमिटी स्थापन करणं अनिवार्य असेल। हे केंद्र त्या ठिकाणच्या भेदभावाबाबत येणाऱ्या तक्रारी नोंदवेल, मार्गदर्शन तसेच समुपदेशन देईल आणि जागरूकता कार्यक्रम चालवेल। संस्थांनी हे नियम पाळले नाही तर त्यांची मान्यता रद्द करणे, फंडिंग थांबवणे, कोर्स ऑफर न करण्याची शिक्षा अशी गंभीर परिणामात्मक तरतूद आहे। यूएचजीच्या मते हे नियम अनुसूचित जाती, एससी, अनुसूचित जमाती, एसटी व इतर मागासवर्गीय, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासोबत होणारा भेदभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत। उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारी वाढत असल्याने कठोर नियमांची गरज असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे। नव्या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयात 9 सदस्यांची इक्विटी कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे। या समितीत संस्था प्रमुख, 3 प्राध्यापक, 1 कर्मचारी, 2 सामान्य नागरिक, 2 विशेष आमंत्रित विद्यार्थी आणि 1 समन्वय यांचा समावेश असेल। महत्त्वाचं म्हणजे या 9 पैकी किमान 5 सदस्य एससी, एसटी, ओबीसी, महिला किंवा दिव्यांग प्रवर्गातील असणं अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांचा विरोध का? विद्यार्थ्यांनी टीकाकारांचं म्हणणं आहे की या रचनेत खुल्या प्रवर्गासाठी कोणतंही बंधन प्रतिनिधित्व नाहीये। भेदभाव रोखण्याच्या नावाखाली तयार केलेली ही यंत्रणा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधीच संशयाच्या भोवऱ्यात उभी करते अशी भीती व्यक्त केली जाते। तक्रार नोंद होताच दोषी ठरवलं जाईल असा मानसिक दबाव विद्यार्थ्यांवर येऊ शकतो असा आरोप आहे। समानतेच्या नावाखाली हे नियम एकतर्फी असून कॅम्पसमध्ये भीती, अविश्वास आणि संघर्षाचं वातावरण निर्माण होऊ शकतो असा आरोप केला जातो आहे। हा मुद्दा आता केवळ शैक्षणिक न राहता सामाजिक व राजकीय वळण घेताना दिसत आहे। विद्यार्थी आणि तज्ज्ञांची मोठी सर्वात चिंता म्हणजे खोट्या तक्रारींवर शिक्षेची स्पष्ट तरतूद नसणे। नियमांमध्ये केवळ 30 दिवसात अपील करण्याचा अधिकार दिलाय, मात्र चुकीच्या आरोपांवर कोणताही ठोस शिक्षा ठरवलेली नसल्यानं कायद्याच्या गैरवापराची भीती व्यक्त केली जाते। विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे की ते भेदभावाच्या विरोधात आहेत, मात्र कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे। कॅम्पसमध्ये विश्वासाचं वातावरण टिकवणं गरजेचं असून एकतर्फी नियमांमुळे संघर्ष वाढू शकतो असा इशारा दिला जातो आहे। न्यायालयात सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2019 ते 20 मध्ये 173, 2023 ते 24 मध्ये 378, तर गेल्या 5 वर्षात एकूण 1160 भेदभावाच्या तक्रारी प्राप्त झाल्या, म्हणजेच सुमारे 111% वाढ झाली आहे। मात्र विरोधक या आकड्यांचा दुसरा पैलू समोर आणतात। देशात सध्या 1153 विद्यापीठे, 48,000हून अधिक महाविद्यालय आणि सुमारे 4,20,00,000 विद्यार्थी आहेत। त्यापैकी सुमारे 50% विद्यार्थी राखीव प्रवर्गातील धरले तरी तक्रारी करणाऱ्यांचं प्रमाण 0.0018% कमी असल्याचं सांगितलं जात आहे।